नमस्कार मंडळी, आपण आहोत शेतात. तर आज दाजी शेतात नसल्यामुळं गाईचं पाणी वगैरे पाजण्याची ड्युटी माझ्यावर आली. तर आपलं गोबीचं शेत बघू शकता, थोडा करपा पडल्यासारखं झालं होतं, पण औषध वगैरे फवारलं त्याच्यामुळं जरा व्यवस्थित झाली गोबी आता. तर आणि इकडं परत आता हे राऊंड अप मारून शेत मस्त फिनिशिंग झाले, म्हणजे चक झाले. गवत वगैरे खूप गवत झालं होतं इशात. आता तरी गाजर गवत अजिबात वाळलं नाही. जसं काही ते राऊंड अपनं त्याला जीवनदान दिलं. हिरवगार होऊ शकता, हिरवगार गाजर गवत झाले. तर आपल्याला याच्यात आता लावायची गोबी लागवड करायची पुन्हा. तर आता गोबी लागवड करायची, तर याच्यात झालं आहे की ट्रॅक्टरच इकडे येईना, कारण वावर चेक करायसाठी. आणि गोबी पाहू शकता आता गट्टू तयार झाले. आणि त्यातल्या त्यात आपण ही मिरची कापून टाकली होती आणि राऊंड अप मारून सुद्धा हे काही झाडं हुकले आणि मस्तपैकी आपल्याला खायसारख्या मिरच्या पण झाल्यात. एक दोन वेळेस मी चटणी मिरच्या पण नेल्यात त्या. तर असताना त्याची सोय नसताना सुद्धा ते इतके फ्रेश आहे. आणि गोबी लावता वेळेस एक दोन असे टमाट्याचे झाडं आले होते. तर टमाट्याची झाडं पण किती मस्त झाले. आणि जर याच्यात जर टमाट्याची लागवड गेली असती ना, तर एवढी मस्त क्वालिटी नसती त्याची. पण ते सहज म्हणून उगलाय म्हणून त्याची एवढी. आणि आता आपली गोबी शिकून तयार आहे. आता वाटलंच तर उद्या परवा परत फवारणी करावं लागेल, कारण गोबीची खूप निगा घ्यावी लागते. आळीचा प्रादुर्भाव येऊच द्यायला चालत नाही त्याच्यावर, कारण खूपच लवकर खराब होती ती. रात्यातून करपा वाटला, त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी आम्ही फवारणी घेतली त्याची. तर आता जरा क्वालिटी बरी आहे, कारण पावसाच्या वातावरणामुळं खूपच बेजारी होती. कारण आमच्या इकडं 15 दिवस अजिबात सूर्यानं तोंडच नव्हतं दाखवलं. तर मालं ही कशी होतील, कारण माणसं बिमार पडून राहिली हे, तर मग आले. तर बघा अशा प्रकारे. आणि आता आपल्याला गवत कापायचं, गाईला पाणी वगैरे पाजून झाले. आणि आता थोडं गवत वगैरे कापून गाईला टाकून देते आणि परत जायचं आपल्याला घरी. तर हे याच्यात आता गट्टू तयार झालेत. आता गोबी आपली तयार व्हायला सुरू झाली असं म्हटलं तरी चालेल. तर चला तोपर्यंत बाय.